तयार करतोय ना, असे मुलं तयार करतोय ना, तर पाठीमागे ती घटना घडली परभणीकडची. ते 2-3 माणसं एका गाडीवर टू व्हीलर वरती जागेवर गेले. आता घडली घटना. त्याच्यातले जे चालवायला एक विद्यार्थी होता, दत्ता महाराज मुळेकर म्हणून, तो माझाच विद्यार्थी. 50-60 मुलं आहेत त्याच्याकडे. त्याचं नवीन लग्न झालेले आहे. एक मुलगी आहे, त्याला छोटस मुलं आहे. 50 त्याच्या संस्थेत विद्यार्थी आहेत. आणि अतिशय दिलदार मनाचा मुलगा होता. तिकडे कुठे जरी गेलो होतो 70, 80, 100 किलोमीटर टू व्हीलर वरती यायचं. म्हणजे त्या दिवशी मी विचार केला, म्हणजे एक एक माणूस तयार करण्याकरता वेळ किती जातो. आणि नियतीचा कधी कधी असा नियम आहे, एका क्षणात ते सगळं सगळं ऐश्वर्य आपल्याला सोडून जावं लागतं. त्यात मी आता 2-3 दिवस झाले तिकडे फिरतोय ना, आपण हे करतो एक आनंद म्हणून करा. लोक मग आपल्या सोबत सुद्धा तुमचे काही मित्रमंडळी असतील, तुमचे कोणी आदर्श असतील, तरी एकमेकांच्या गोष्टी खटकल्या ना तर सोडून द्या. त्यांच्या घरी जा आणि त्यांची माफी मागा आणि आनंदाने मस्त जीवन जगा. हो, हेच खरं आहे. आपण म्हणतोय परंतु कधी कधी आपल्याला शक्य होत नाही. मी माझ्या 2-3 मित्रमंडळींना, आता आमचे काही काही एखाद्या वेळेस थोडेफार मन नाराज एकमेकांशी असतात. मी माझ्या 1-2 मित्रमंडळीला फोन केले, काय चाललं काय नाही, इकडे आल्यावर येतो. कारण हे असे काही दुःख आले ना, माणूस त्याच्यातून धडा घेतो आणि सुधारतो. विठ्ठल